नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर टी-सी-एस पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण बी-एम-सीची प्रश्नपत्रिका पाहत आहोत किंवा एक्सपेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आजचा हा जो भाग आहे तो आय थिंक 14वा आहे. या अगोदरचे 13 भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली बी-एम-सीची बॅच जॉइन केली नसेल जॉइन करून घ्या. जे इंटरेस्टेड असतील त्यांनी. खाली नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका वेळापत्रकानुसार मिळतील. आत्तापर्यंत 5 पब्लिश झालेल्या आहेत. आणि त्यानंतर टी-सी-एसने जेवढ्या काही आत्तापर्यंत परीक्षा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये वारंवार येणारे असे 1000 प्रश्न स्पेशल जी-केचे आहेत. त्या ठिकाणी आपण वेगळे तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. असे मिळून 2000 प्रश्न तुम्हाला फी दिलेली आहे. त्या फीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत. खाली नंबर आहे, पेड करा, स्क्रीनशॉट टाका, PDF मिळून जातील. आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न पाहण्याबरोबर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून घ्या. पहा, मुंबई शहराची स्थापना कोणी केली? तर मुंबई शहराची जी स्थापना आहे ती गेरॉल्ड ऑगियर याने केलेली आहे. ऑब्व्हियसली तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉब करणार आहात त्यामुळे त्याची थोडीफार हिस्ट्री तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर अवश्य लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तांब्याचे साठे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे चंद्रपूरमध्ये आहे. आणि लक्षात असू द्या, या चंद्रपूरला मित्रांनो या ठिकाणी सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर आहे. त्यासोबत अजून एक प्रश्न याच्यावर खूपदा येतो की 0 माईल कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये 0 माईलचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूरमध्ये आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून सुद्धा आहे. रत्नागिरी संदर्भात तुम्ही कमेंट करा. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जे आहे गरजा महाराष्ट्र माझा, हे कोणी लिहिलं? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी हे जे गीत आहे ते राजा बढे यांनी लिहिलेलं आहे किंवा यांचं हे लिखाण आहे. त्यानंतर झोंबी नावाची प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली? झोंबी नावाची जी प्रसिद्ध कादंबरी आहे ती या ठिकाणी मित्रांनो आनंद आहे ते. तर आनंद यादव यांनी लिहिलेली आहे. आणि महत्त्वाच्या कादंबऱ्या लिखित साहित्य तुम्हाला माहीत असू द्या, जे की मराठी ग्रामरचा भाग जो काही आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. तसे प्रश्न आपल्याकडे आहेत, पाहून घ्या, बाय करून घ्या. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? लक्षात असू द्या, खूपदा प्रश्न कव्हर केला आहे मी. तर विनोबा भावे हे जे आहेत ते पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्यांनी रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला, त्यांना सन्मानित करण्यात आलं. अजून एक बाब म्हणजे काय की यांनी जे आहे ती भूदान चळवळीचे जनक म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. आणि आपल्या भारतातील पहिली IPS अधिकारी महिला किरण बेदी, त्यानंतर धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भात खूप सारी माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. हे जे आहेत गवा मावळणकर, हे आय थिंक लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर सत्यमेव जयते कोणत्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे? हे आत्ता सत्यमेव जयते सर्वांना माहीत असेल. तर हे जे आहे ते परमहंस सभेचं ब्रीदवाक्य आहे. याची स्थापना कोणी केली? कमेंटमध्ये कळवा. बाकी बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? महत्त्वाचे आहेत इव्हेंट, त्यावर तुम्ही जास्त फोकस करा. लॉर्ड कर्झननी या बंगालची फाळणी केलेली आहे किंवा यांच्या काळात झाली. 1905 मध्ये ही बंगालची फाळणी झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र आहे? लक्षात असू द्या, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र हे अंजनवेलला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, त्या ठिकाणी आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाज वेगळा, आर्य महिला समाज वेगळा. तर पंडिता रमाबाई यांनी जी आहे ती याची स्थापना केलेली आहे. त्यासोबत महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस एकूण किती तालुके होते? तर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस एवढं डीपमध्ये नाही आहेत, बट सहज टाकला, 235 तालुके होते. आणि त्यानंतर भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? आत्ताच यावर्षी रिसेंटली निवडणुका झाल्यात, लोकसभा प्रस्थापित झालेली आहे नवीन. तर त्याची हिस्ट्री, पहिली निवडणूक, आत्ताची कितवी निवडणूक होती, त्यानंतर प्रधानमंत्र्यांची यादी, यावर तुम्ही जास्त फोकस करा. त्यानंतर पहा, याचं उत्तर लोकसभेची सदस्य संख्या 552 आहे. त्यानंतर नेमकं 252 किंवा 250 जी आहे ती राज्यसभेची आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि 78 आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेची आहे. त्यानंतर 288 आपल्या महाराष्ट्र विधानसभेची आहे.
त्यासोबत आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर, राज्यसभेवर 19 सदस्य जातात, लोकसभेवर 48 जातात. याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती असू द्या. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळून येतात? हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो. बाकी व्हिडिओमध्ये प्रश्नांमध्ये काही समस्या असेल अवश्य कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना बाय करायचं आहे त्यांनी बाय करू शकता. खाली नंबर आहे. सिरीज वगैरे आत्ताच जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुमची बरीच तयारी कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 70 ते 80% तयारी त्या ठिकाणी कव्हर होईल. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.